झणझणीत असा लसूण चटणीचा गोळा बनवला की भाकरी, चपाती, भात इत्यादी सर्वासोबत खूप छान लागतो। त्यासाठी आपण इथे घेऊया सोललेला 1 वाटी लसूण, त्याच्यानंतर अर्धी वाटी ही रेड मिरची आहे, त्यानंतर पाव वाटी सुकं खोबरं, पाव वाटी पांढरे तीळ, 4 चमचे तेल आणि चवीनुसार मीठ। एवढ्याच साहित्यामध्ये आपण बनवणार आहोत हा लसणाचा चटणीचा गोळा। सर्वप्रथम काय करायचं तर मिरच्या व्यवस्थित भाजून घ्यायच्या। गरम तवा असल्या कारणाने मिरच्या ह्या पटकन भाजल्या गेल्या, कारण ऑलरेडी त्या ड्राय होत्या। आता ह्याचा कलर चेंज झालेला समजतो, तसंच वासावरून कळून जातं की ह्या भाजल्या गेल्या आहेत। ह्या आपण मिक्सरमध्ये अशा पद्धतीने याच मिक्सरमध्ये आपण ह्या लाल मिरच्यांसोबतच निवडलेला लसूण सुद्धा टाकूया आणि चवीनुसार मीठही टाकून घेऊया। आता आपल्याला ह्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे। त्याचसोबत आपण सुकं खोबरं आणि तीळ हे सुद्धा थोडेसे भाजून घेऊया। आता काय करायचं आहे, मी गॅस बंद करते। आता इथे मी मिक्सर लावून घेतलेला आहे लसूण, मीठ आणि मिरच्यांचा। आता ह्याच्यामध्ये मी हे भाजलेलं सुकं खोबरं आणि पांढरे तीळ भाजलेले हे ॲड केलेले आहे। त्याचसोबत इथे आपण 2 चमचे तेलही ॲड करणार आहोत। आता आपण हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्सरला लावून एकजीव करून घेऊया। आता मी यामध्ये 1 चमचा मसाला ॲड करते आहे। ज्याला तिखट चटणी आवडते त्याने ॲड करावा, नसेल आवडत तर रेड चिल्लीची जी पावडर येते ती तुम्ही कलरसाठी इथे ॲड करू शकता। आणि परत एकदा आपण याला व्यवस्थित फिरवून घेऊया। अशा पद्धतीने ही अतिशय स्वादिष्ट रुचकर अशी लसणाची चटणी तयार झाली आहे। आता आपण ही एका बाउलमध्ये काढून घेऊया। बघा फ्रेंड्स, अशा पद्धतीने आपण 3 मोठे लसणाचे गोळे तयार केलेले आहेत। या पद्धतीने तुम्ही जर लसूण चटणी केलात आणि अशी प्रिझर्व करून ठेवलात तर नक्कीच चपाती, भाजी, भात यासोबत कधीही खायला तुम्हाला आवडेल।